यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले धर्म चळवळीतील आंबेडकर चळवळीतील आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाचं काम करणारे आणि ज्यांनी या जिल्ह्याची वंचितचे अध्यक्ष म्हणून धुरा आपल्या हाती घेतले आहे ते समाज भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय तानाजी कांबळे यांचं स्वागत आमच्या गाव शाखेचे तसेच मुंबईचे माजी अध्यक्ष ज्यांनी अनेक वर्ष मुंबईमध्ये आणि आता गावामध्ये संपूर्ण काम करतायत ते आपल्या आदर्श दादा यांना विनंती करतो कांबळे सरांचं पुष्पगुच्छ कांबळे सरांचं शाल पुष्प देऊन सत्कार करतील. तुम्ही साहेब सोबत थांबा, तुम्ही होता कार्यक्रमाला असं दिसू दे का? त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष यांचं आमचे लेखक आदरणीय जे रत्नराज यांचं पुस्तक संविधानाचे चक्र हेही देण्यात येत आहे. तुम्ही ह्या इथे या. तुम्ही श्रेष्ठ कार्यकर्ते मुंबईची त्यांच्या फोन करे बाळा बाबे चांगले दर्जेदार लेखक आहेत जे कवी आहे ती फुलं देऊया त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभेचं अनेक वर्ष काम सांभाळलं ते माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ आणि पुस्तके दाखवूया का अजून आहेत ना पुस्तक यांना विनंती करतो त्यांचंही स्वागत आम्ही आमच्या शाखेच्या वतीने करत आहोत. थोडा आम्हाला त्यांनी आधी सूचना दिली असती 1-2 तासापूर्वी तर सगळं हे ठीक आहे, हे बरोबर सुंदर असं झालं असतं पण ते उशिरा आम्हाला कळालं. पुस्तक देऊन असं त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांच्याच परिचयाचे असलेले जे आंबेडकर चळवळीचं गेली अनेक वर्ष काम करतायत, RPIचं काम केलं आणि कुडाळ तहसीलदार मध्ये आता पूर्णपणे वंचित मध्ये उतरलेले ज्यांनी तळगावची सुकळवाडची जिल्हा परिषदची पूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली ते आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय वराडकर त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या गाव शाखेचे जरी असले तरी आपल्या सगळ्यांच्या आदर्शाने आपण सर्व जे काही असतो ते ज्यांच्या विचारात घेऊन आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करत आहोत ते आमचे दादा यांचाही सत्कार फुल देऊन आदरणीय आमचे कांबळे साहेब आणि इथं उपस्थित असले माझे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ साहेब आणि वराडकर यांना करतो की त्यांनी आमच्या दादांचाही सत्कार केला. या पुस्तक बरं वाटतं तुम्ही मध्ये पाहिजे पुस्तक समोर बघा. अध्यक्ष तुम्ही कोण बोलता?
चला आणि कोण हे खरं शिकवतं. हा. आता आमची भाषण लांबच चालली थोडक्यात. ईश्वरा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महान माता महान मानव यांना माझा परिचय प्रणाम. आज माघ पौर्णिमा आहे, त्यानिमित्त माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. ईश्वरा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व मानवतांना माझा पंचांग प्रणाम. आज माघ पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमेबद्दल खूप खूप शुभेच्छा. माघ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वा. करुणा बोल आता ये माघ पौर्णिमेबद्दल 2 शब्द. शंभू कुठं विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व आदर्शांना व त्यांच्या विचारांना माझे त्रिवार अभिवादन. आज माघ पौर्णिमा आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माघ पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. कोण नाही नाही नंतर बोल. तुम्ही होतं का माहिती तसं करा थोडं. नाही आता कसं बोलू दिलं. नाही, बोला. 6 वाजता प्रचार बंद, विषय क्लोज झालो. बरं. त्यामुळे आमची जरा वेळ तेवढा ठीक आहे. आपले जिल्हाध्यक्ष आले तर तुम्ही तुम्ही आहे, तुम्ही 2-2 मिनिटं मार्गदर्शन करा. आम्ही काय या ठिकाणी अचानक का होईना आमच्या गावामध्ये वंचितची पूर्ण जिल्ह्याची टीम उपस्थित राहिली, त्याबद्दल मी त्यांच्या स्वागत केलेलंच आहे. पण या सर्वांच्या वतीने आमच्या जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गाव शाखेला मार्गदर्शन करावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आज आपल्या या वर्धे गावामध्ये आदरणीय पितृतुल्य आदरणीय भिकाजी वर्धेकर साहेब यांना या ठिकाणी वर्धेकर साहेब उपस्थित आहेत. आमचे निलेश जे आहेत, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सर असतील, आमच्या वंचितचे जिल्हा नेते श्यामसुंदर वराडकर असतील आणि तुम्ही सर्व महिला बंधू भगिनी. 20 मिनिटापूर्वी वर्धेकर साहेबांना आम्ही फोन केला सुकळवाडवरून आणि तुमच्याकडे येतो म्हणून सांगितलं आणि मग पुढच्या 15-20 मिनिटामध्ये त्यांनी या कार्यक्रमाची जी तयारी केली आणि या ठिकाणी हा जो आपला कार्यक्रम आपण अगदी काही क्षणामध्ये आयोजित करून आमचा जो मान सन्मान केला, तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी की आपल्या समाजामध्ये त्रिसरण पंचशील चालू झाला की 1-2 लोक त्रिसरण पंचशील म्हणतात आणि बाकीचे सगळे तोंड बंद करून गप असतात. त्याचं कारण पण असं आहे की लोकांची तयारी नसते, लोक वाचत नाही, पाठांतर करत नाही, लोकांची इच्छा नसते. पण माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळेजण एकत्रपणे त्रिसरण पंचशील बोलत होता आणि एवढी लहान ही सगळी मुलं आहेत ती स्पर्धेप्रमाणे माघी जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी उठून उभ्या राहत होत्या. खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा आपल्या वर्धे बौद्धवाडीमध्ये म्हणा किंवा शाखेमध्ये बघितलं की इतक्या तयारीची मुलं आपण या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून घडवली आहेत. उद्या भविष्यामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं तुमच्या या संस्कारामुळं जातील. मी अधिक बोलणार नाही, पण एक सांगेन की 2017ला माझ्यावर एक हल्ला झाला होता. मी जे हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि मी कॅन्टीनमध्ये काहीतरी मला खाली घेऊन आले होते पेशंट म्हणून आणि मला बघण्यासाठी आदरणीय वर्धेकर साहेब जे हॉस्पिटलला पोहोचलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की तानाजी कांबळे तिकडे चाललेले आहेत. वर्धेकर साहेब हॉस्पिटल जवळ आले आणि त्यांनी माझी विचारपूस केली. मग आम्ही त्या कॅन्टीनमध्ये बसलो. मी थोडा 45 दिवसाच्या कोमातून मी बाहेर आलेला होतो. प्राणघातक हल्ला, स्मशानभूमी झाली पाहिजे असं चिंचवलीत म्हटलं म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. आणि मग कॅन्टीनमध्ये कोमातून बाहेर आलो होतो. खाली काय मला तपास करायचा काय होता म्हणून खाली आणलं होतं मला. आणि मग खालीच मला वर्धेकर साहेबांनी बघितलं. मग आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो.
मला चहा पाजली आणि वर्धेकर साहेबांची 2017ला झालेली हॉस्पिटलमध्ये ती पहिली भेट विश्वनाथ सर। या 2017च्या भेटीनंतर मी 15 दिवस महिनाभर जरी फोन नाही केला वर्धेकर साहेबांना, तरी सुद्धा 2017 पासून आज 26 किती वर्ष झाली वराडकर साहेब, कुठल्या म्हणजे 8-15 दिवस मी फोन नाही केला तर तानाजीने फोन केला नाही तर मी कशाला करू? एवढे वडीलधारी असून एवढं मोठं व्यक्तिमत्व असून कधीही त्याने असं म्हटलं नाही की तानाजीचा 15 दिवस फोन नाही आला, जाऊ दे मी कशाला करू। 2017 पासून आजच्या 26 पर्यंत आपल्या मुलाची काळजी घेतात, जशी चौकशी करतात तसं तानाजी कांबळे कुठे आहेत, तब्येत कशी आहे, आज काय चाललंय, आज काय दौरा आहे, 17 पासून आजपर्यंत माझ्या वडिलांसारखी माझी चौकशी करणारे आणि माझी काळजी घेणारे पितृतुल्य आदरणीय वर्धेकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा खरं तर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान त्यांना असून सुद्धा त्यांनी माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी बसवण्याचं काम केलं। मी जाता अजून एक सांगेन की वर्धेकर साहेबांच्या मुलाचं प्रचंड मोठं असं ऍक्सिडेंट झालेलं आपल्याला माहिती आहे। मध्यंतरी मी, माझी मिसेस, माझा मुलगा, माझी सुनबाई आम्ही त्या हॉस्पिटलला साहेब होते म्हणून आम्ही पण बघायला गेलो। मुलगा तेव्हा पण सावध झालेला होता। आम्ही मुलाला बघितलं, ती सगळी बाकीची परिस्थिती सगळी त्यांनी सांगितलेली ऐकलेली आहे। परंतु हॉस्पिटलमधून आम्ही बाहेर पडल्यानंतर समोर जे परेलला केम हॉस्पिटलच्या मला वाटतं त्या मोठ्या हॉस्पिटलमधून आल्यानंतर मला वाटतं आदित्य हॉटेल असेल, तिथं साहेब घेऊन गेले आम्हाला 10-12 माणसांना, आम्हाला नाश्ता पाणी असेल, चहा पाणी असेल, म्हणजे एवढा प्रचंड मोठा त्या ग्लोबल सारख्या हॉस्पिटलमध्ये खर्च करून सुद्धा आलेल्या माणसांची उठबस करणं, त्यांना चहा पाणी नाश्ता देणं, कुठेही साहेब कमी पडलेले नाहीत। आम्ही साहेबांना सोडून गेल्यानंतर आम्ही ती चर्चा केली की बघा एवढा प्रचंड मोठा या हॉस्पिटलला खर्च करून सुद्धा त्यांनी चहा पाणी नेट करायला नेलं आणि ही सगळी व्यवस्था केली। आता गाडीमध्ये आम्ही येत असताना वराडकर साहेब आम्हाला सांगत होते की कुणाला बांगडा पाहिजे तर बांगडा थाळी, कुणाला सुरमई पाहिजे तर सुरमई थाळी। म्हणजे खरं तर माझ्यापेक्षा वराडकर साहेब अजून चांगलं बोलले असते, म्हणजे इतका दिलदार स्वभावाचा माणूस। 15-20 मिनिटं वराडकर साहेब त्यांच्या स्वभावाबद्दल सांगत होते। लोकांना जेवण काय पाहिजे असेल तर कधी त्यांनी हात मागे घेतलेला नाही आणि त्यामुळं वर्धेकर साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये ही जे पुण्यकर्म मिळवलेलं आहे त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून एवढं मोठं प्रचंड असं एकुलत्या एका मुलाचं ऍक्सिडेंट होऊन सुद्धा या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडला, त्याचं एकमेव कारण मी म्हणेन की त्यांच्या वडिलांनी आदरणीय वर्धेकर साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे पुण्यकर्म केलेलं होतं आणि म्हणूनच आपल्या या सगळ्या संकटातून त्यांचा मुलगा वाचलेला आहे। यापेक्षा अधिक काही न बोलता अजून एक मला खरं सांगायचं राहिलं, मुंबईमध्ये केम हॉस्पिटलमध्ये, बाकीची पण सायन हॉस्पिटलमध्ये पण आहेत विश्वनाथ सर, मी आपल्याला सांगतो एखादा फोन 11-12ला केला आणि वर्धेकर साहेब जेव्हा कुठे आहात तर ते सांगणार केम हॉस्पिटलमध्ये, ते सांगणार सायन हॉस्पिटलमध्ये। वराडकर साहेब त्यांचं वैयक्तिक काही काम नाही, कुठून तरी पेशंट फोन करतात, लोकांना माहिती झालेलं आहे वराडकर साहेबांना आपण भेटलो की तिथल्या डीन डॉक्टर पर्यंतची माहिती जाईल आणि उपचार फास्ट होते। आणि त्यामुळं मी आपल्याला सांगेन या ठिकाणी की सकाळी 9-10 वाजल्यापासून 12:30-1 पर्यंत जणू काय आपली ड्युटी आहे असं समजून लोकांच्या जनसेवेसाठी त्या हॉस्पिटलमध्ये सातत्यानं गेली अनेक वर्ष करत, सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी राहिले असते, मुंबईला घरात आराम केला असता पण आराम करत नाहीत, अनेक पेशंटना बरं करण्याचं काम, त्यांच्यावर चांगले उपचार करण्याचं काम वर्धेकर साहेब अनेक वर्ष करतायत। आणि काल परवाचीच गोष्ट सांगतो, 40 एक मुलाचा वडिलांना अटॅक आला, त्याला कुडाळच्या परब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि मग तिथला काही खर्च बिर्च झेपणार नाही म्हणून मग ते 40 मंडळी केममध्ये गेले। केममध्ये गेल्यानंतर मी त्या मुलाला फोन केला, अरे वैभव मी कुडाळला आलोय तुझ्या वडिलांना भेटायला, तू कुठे आहेस? तर तो म्हणाला की मी मुंबईला केम हॉस्पिटलला बाबांना घेऊन आलो। मी म्हटलं बरं झालं केम हॉस्पिटलला गेलं असते, तू एक काम कर, हा नंबर लिहून घे आणि वर्धेकर साहेब म्हणून आहे त्यांना फोन कर आणि त्यांना सांग माझ्या वडिलांची अशी अशी तब्येत झालेली आहे, मला पत्रकार तानाजी कांबळेने तुमचा नंबर दिलाय
आणि साहेब माझ्या वडिलांसाठी आलात थोडी मदत केलात तर बरं होईल. विश्वनाथ सर काय वैभव म्हणाला सांगा जरा. मगाशी बोललोय. मगाशी सरच मला सांगतायत, म्हणजे मी त्याला सांगितलं तर सर मला सांगतायत की वैभवचा मला फोन होता आणि वैभवने मला सांगितलं की वर्धेकर साहेबांना आम्ही फोन केल्यानंतर वर्धेकर साहेब आले आणि डॉक्टरांना सांगितलं आणि उपचार चांगले झाले आणि माझे वडील आता म्हणजे अटॅक मधून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत आणि सुखरूप आहेत. असं वर्धेकर साहेबांच्या विषयी बोलायला गेलं तर खरंच खूप आहे, खरंच खूप आहे. इतका मोठ्या मनाचा माणूस. अनेक सहकार्य सर्वांना अनेक व्हीआयपी कार्यक्रम असतात. व्हीआयपी म्हणजे त्या कार्यक्रमात तुम्ही आम्ही पोहोचू शकत नाही, आमच्यासारखा पत्रकार असून सुद्धा पोहोचू शकत नाही. का तर पास असल्याशिवाय आतमध्ये एंट्री नसते. आणि पास याच्यासाठी असतात की हॉलमध्ये असलेली माणसं ही जगावेगळी असतात. म्हणजे खूप प्रचंड पैसेवाले असतात, सिने नाट्य क्षेत्रातले असतात, खूप खूप मोठे असतात. मग तो नेहरू तारांगण असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, खूप. मग अशा कार्यक्रमाचे व्हीआयपी पास वरडकर साहेबांकडे जातात आणि मग साहेब फोन करून सांगतात, तानाजीराव अमुक तारीखला अमुक ठिकाणी प्रोग्राम आहे, तुम्हाला यायचं आहे, माझ्याकडे पास आहे. की आपल्याला संधी मिळत नाही असे पास साहेबांकडे पोहोचतात आणि साहेब लोकांना सांगतात की या कार्यक्रमाला माझ्याकडे पास आहे म्हणून. असं साहेबांच्या विषयी कितीतरी सांगतायत. 17 पासून आमची ओळख झाल्यानंतर साहेबांनी मला अनेकदा सांगितलं तुम्ही वर्ध्याला या, राहा, किती दिवस राहायचं ते पण राहा. म्हणजे असं नाही की या आणि जा नाही, या आमच्याकडे राहा तुम्ही. अगदी म्हणजे दिलखुलासपणे असं की येणाऱ्या पाहुण्याची उठबस करणं, त्याची व्यवस्था करणं आणि किती पण दिवस राहा असं म्हणण्याचं आजकाल नाही. पाहुणा येतो आणि चहा पाण्याची किंवा फार फार तर जेवला की जातो. पण वर्धेकर साहेबांचं पुढचं वाक्य असते तुम्ही राहा आमच्याकडे, ओरसच्या पासून जवळ आहे आणि राहण्यासाठी, असं म्हणणारा आताच्या जमान्यामध्ये, या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आता कोण माणूस उरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय माझ्या वडिलांसमान पितृतुल्य वर्धेकर साहेब यांच्याविषयी मी अजून कितीतरी बोलू शकतो. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मी आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला त्याने आम्ही इथं आल्यानंतर माझा जो मान सन्मान केला, मी नम्रपणे त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद कांबळे साहेब. तुम्ही आमच्या दादांचं संपूर्ण समाजकार्य याच्यावरती भाष्य केलात. गेल्या अनेक वर्ष ते काम करत आहेत आणि तुम्ही त्यांच्या मुलांबद्दल बोललात ते खरंच सत्यच आहे. त्याच्याही पलीकडून कदाचित तुम्ही एक गोष्ट विसरून गेला असाल, त्यांचा पण हा पुनर्जन्मच आहे. कारण आम्ही 11वी कॉलेजमध्ये असताना, चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी काय बोललं, त्यांनी ते कामामध्ये आम्हाला माहीत आहे. त्याचबरोबर आमचे बळगावचे रामदास कदम जे चळवळीचे होते ते बिचारे निघून गेले याच्यामधून. त्यामध्ये अनेक संकटांना तोंड देऊन आज उभे आहेत आणि त्याच पद्धतीने, त्याच गोष्टीने, त्याच्या काहीतरी पटीने भरपूर काम करत आहेत. तर आमच्या आज तुम्ही जिल्ह्यातले तिन्ही मोठे नेते आहात, तुमचं पण काम चांगल्या पद्धतीने आहे. तर त्यांच्या कामाची दखल घेऊन एक त्यांनाही छोटासा कुठला तरी पुरस्कार मिळावा अशी मी आमच्या गावशाखेच्या वतीने अपेक्षा करतो आणि ती तुमच्याकडून पूर्ण होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर आमच्या दादांना मी विनंती करेन त्याने बरोबर मार्गदर्शन करावं. संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे विश्वाचे गुरु सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज माघ पौर्णिमेच्या निमित्त वर्धे गाव शाखेच्या वतीनं या ठिकाणी प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी, आजच्या ह्या पवित्र दिनी, ज्या माघ पौर्णिमेचा इतिहास संपूर्ण विश्वामध्ये माहीत आहे, सगळ्या जगाला माहीत आहे, अशा क्षणी या गावामध्ये ज्यांचं पदार्पण झालं, आमच्या गावामध्ये प्रथमच आले, या शाखेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राजकीय स्तरावर जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती केली, असे पत्रकार
समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते तानाजी कांबळे साहेब या जिल्ह्याचं धार्मिक नेतृत्व ज्याने केलं असे माजी जिल्हाध्यक्ष कदम सर, राजकीय क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राचं ऑफिशियल जे काम असतं असं काम पाहणारे प्रायव्हेट का असेना सगळ्यांच्या परिचयाच्या जिल्ह्यामध्ये कामाने आणि राजकीय क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाबरोबर सदैव एकनिष्ठ असणारे वराडकर साहेब, या तालुक्याचे अध्यक्ष निलेश जाधव, मला वाटतं गाव शाखेच्या अध्यक्षा तज्ञ आमच्या वर्धेकर, सचिव आमचे हनुमंत, सगळ्यांना माझा क्रांतिकारक जय भीम. आज माघ पौर्णिमा आहे. प्रत्येक माणसाने येणाऱ्या आपल्या पाहुण्यांचं असेल, घरात येणाऱ्या माणसाचं स्वागत करावं. ही जी महान परंपरा आहे ती या ठिकाणी आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं भाग्य आहे की अशी समाजामध्ये काम करणारे लोक की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतात अशी माणसं आज आपल्या घरामध्ये येतात. साधू संत येते घरात, येते दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. आपल्या घरामध्ये असे लोक जेव्हा येतात तेव्हा फार आनंद होतो आणि तो आज तानाजी साहेबांच्या आगमनाने राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत हुशार पत्रकार आहेत. आणि जेव्हा आपलं जे श्रद्धास्थान आहे राजगृह, या राजगृहातून ज्या एखादा आदेश येतो एखाद्या माणसाबद्दल, काही 3 वर्ष मागच्या 4 वर्षामध्ये आमच्या कदम सरांनी धार्मिकचं नेतृत्व केलं. ते आदेश तिकडूनच येतात. महाराष्ट्र शाखा जरी आदेश देत असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आणि त्यांच्या शब्दाचं पालन करून हे लोक आपापल्या परीने आपापलं काम करत असतात. आज माघ पौर्णिमा आहे. संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये किंवा या भारत देशामध्ये आपल्या जिथं जिथं शाखा आहेत, जिथं जिथं काम आहे त्या ठिकाणी आजचे जे कार्यक्रम आज होत राहणार.